नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे माझ्या व्यायामाचा 7वा दिवस. माझं चॅलेंज जे आहे मी केलेलं 30 डेजचं ते माझं कंटिन्यूच आहे. तर आता 7व्या दिवसाची पण माझी एक्सरसाइज करायची आहे. तर आता मी चालली आहे. झालेली आहे. आता आलेली आहे मी किचनमध्ये म्हणजे माझं डाळ भात बनवून झालेला आहे. आता भेंडीची भाजी बनवायची. तर मी म्हटलं आज भेंडीची भाजी म्हणजे आपण कट करून बनवतो ते न बनवता जशी आपण फ्राय करतो ना, पण मी फ्राय जास्त तेलात नाही करणार आहे. कमी तेलामध्ये एक वेगळ्या प्रकारे भेंडी बनवणार आहे. मी ॲक्च्युली कोणी मला सांगितलेली रेसिपी नाही, स्वतःच्याच मनाने आज मला वाटलं अशा प्रकारे बनवून बघूया. तर मी आता तशी बनवते. त्याच्यासाठी मी आता इथे घेतली आमचूर पावडर, आणि इथे घेतला इथे मालवणी मसाला. जसं आपल्याला तिखट लागतं त्याप्रमाणे घेतला आहे. आता जेवढी भेंडी त्याच्याप्रमाणे पण घेतलेला आहे. थोडाच टाकते, जास्त नाही टाकत आहे. भरलेला मसाला भरतात तशी भाजी बनवणार कशी? हा, म्हणजे मसाला भरूनच थोडीशी आपल्याला कढईमध्ये आपल्याला टाकून नाही करायची, कारण आपण तव्यावरती नाही बनवू शकत, कारण आपण याच्यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे. आणि आंबट तव्यावरती कारण आमच्याकडे तो आहे जो आपला भिड्याचा लोखंडाचा तवा जो आहे ना तो आहे आमच्याकडे. पण त्याच्यावरती आपण आंबट नाही करू शकत, म्हणून मी
म्हटलं आज आपण कढईमध्ये असं थोडी तेलावरती हे करतात ना, स्टर करतात, फिरवतात, तशा प्रकारे करणार आहे भेंडी. आणि मीठ घेतलंय, जसं आपल्याला थोडंसं घेते, जास्त नाही घेते. हळद घेतलेली आहे. तर हे सगळा मसाला आपण मिक्स करून घेऊया. आणि आता ही भेंडी मी अशी कापून घेतलेली आहे आणि बघून घ्यायची आहे की खराब वगैरे असेल तर. आणि आता त्याच्यामध्ये माझी भेंडी तुटली याच्यात. आता ह्याला असं लावून घेते. असं आपल्याला आतमध्ये लावून घ्यायचं आहे. असं मी आता सगळ्या भेंड्यांमध्ये भरून घेते हे. आता एक्सरसाइज झाल्याच्या नंतर हेल्दी खायला पण पाहिजे ना आपल्याला. हेल्दी पण पाहिजे असतं आपल्याला आणि टेस्टी पण पाहिजे असतं, म्हणून थोडासा हा नवीन प्रयोग माझा. आणि हे मी म्हणजे जास्त तेल नाही घेणार आहे, थोड्याशा तेलामध्ये आपल्याला फिरवायची आहे. म्हणजे आपण भेंडी फ्राय म्हणतो तसं नाही बनवणार आहे. अशी कधी बनवलीस का भाजी? अशी कधीच नाही बनवली मी पहिलं फर्स्ट टाइमच ट्राय करते. म्हणजे आमचूर पावडर टाकून नाही बनवली कधी. अशी आपण बनवलेली आहे, नुसतं मीठ आणि मसाला टाकून आतमध्ये टाकून ते फ्राय करतात तसं. पण तेव्हा आपण एवढं काय हेल्थ कॉन्शियस नव्हती त्याच्यामुळे, आणि तेव्हा खरं तर बारीक पण होतं त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं. तेलामध्ये आपण मस्त हे करून खाल्लं तरी. तर कधी बनवलेली अंदाजे? कधीच नाही बनवली मी. तुला माहिती नाही का मी अशी कधी बनवली? नाही, म्हणून आमचूर पावडर टाकून नाही बनवली, अशी नॉर्मल बनवलेली आहे ना मी. भेंडी जी आपण फ्राय म्हणतो ती टाकून. मगाशी आपली भेंडी तुटत होती ना, आता मी एक आयडिया काढली. जर असं ओपन करून ना असं वरण हे टाकते, बरोबर लागते भेंडीला. पहिले हाताने भरत होते. पहिलं मी आतमध्ये करून भरत होती ना, तर तुटत होती ना भेंडी. 1-2 भेंडी तुटल्या माझ्या. मग आता अशी डायरेक्ट टाकते अशा आतमध्ये, पसरली जाते व्यवस्थित. आता माझं फेवरेट तेल भाज्यांसाठी, माझं स्पेशली हे फेवरेट तेल आहे मस्टर्ड ऑइल, राईचं तेल. तुम्हाला आवडते का राईच्या तेलामध्ये भाजी बनवलेली? मला तर आवडते. आपल्याला पहिली पण नाही आवडायची. हे लोक म्हणायचे वास येतो, पण वास नाही येत. पहिला तर बिलकुलच नाही आवडत, पण मी म्हटलं एकदा, माहित नाही मला, मी बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये बघते ना, स्पेशली मी हिंदी याच्यामध्ये बघायची राईचं तेल वापरते. म्हटलं आपण एकदा वापरून बघूया कसं आहे ते. पण खरोखर नक्की टेस्टी लागते ना. नाही, खरंच चांगलंच आहे ते. मी भाज्यांसाठी हीच तेल वापरते. नाही, खरंच चांगलं आहे. मेन म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्याची फोडणी देणं खूप जरुरी आहे. तर तुम्हाला तो जो स्मेल आहे ना राईच्या तेलाचा, तो येणारच नाही तुम्हाला. आपण मोस्टली तर भाजीमध्ये आपलं रायचं तेल असतं. आम्हाला 1 बॉटल तर लागते, 1 लिटर, जास्त नाही मागत. भाज्यांसाठीच असतं ते. आणि आपलं हिंग, याची आता फोडणी दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ही भेंडी टाकूया. राहिलेला मसाला आहे तो पण टाकते. आणि थोडासा मी असाच ठेवते, मला वरून टाकायला, कारण ह्या लोकांना तिखट जास्त चालत नाही, त्याच्यामुळे माझ्यासाठी मी सेपरेट थोडासा ठेवते. म्हणून तर झाल्याच्या नंतर वरून हा मसाला तुम्हाला असा पण ना कसं पेरूवरती किंवा पेरूवरती स्पेशली आपण जसं तिखट मीठ टाकून खातो ना, त्याच्यावरती खूप छान लागणार. चिवड्यामध्ये वगैरे पण मी तोच टाकलेला, तुम्ही बघितलं असेल ना चिवड्याला, त्याच्यामध्ये पण मी हाच मसाला असाच बनवला होता, पण त्याच्यामध्ये हळद आणि हिंग नव्हतं. आता आपण मस्तपैकी फिरवून घेऊया भेंडीला व्यवस्थितपणे. आता त्याच्यात झाकण ठेवून शिजवून घेणार आहे,
कारण आपण जास्त तेल नाही टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ना झाकण ठेवून शिजवायला लागणार. त्याच्यामुळे आता झाकण ठेवलंय, थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेते. आता आपली भेंडी छान शिजलेली आहे. मी 1-2 मिनिटांनी परतून घेतलेले आहे भेंडीला. जवळजवळ मी 10 मिनटं तरी भाजीला 1-2 मिनिटांनी परतत होती भेंडीला. आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे. आता 1-2 मिनिटांसाठी आपण गॅसला ना फास्ट करूया आणि परतून घेऊया. दिसताय तर खूप छानच भेंडी. आता टेस्ट माहिती नाही कशी लागणार आहे ती. फास्ट केल्यावरती जरा फिरवत राहावं लागेल आपल्याला. आता मग परतू शकते भेंडी. आता 1-2 मिनिटांनी परतून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करते आणि 1 मिनिट जर तव्यामध्येच आपण तव्यामध्येच त्या नाव आहे त्याच्यामध्ये, कारण तव्यामध्ये मला जास्त करून करायची सवय ना. असं कढईमध्येच ठेवूया आणि नंतर आपण सर्व करूया. आता जेवताना दाखवते कशी टेस्ट आहे ती. बसलेला आहोत आम्ही इथं जेवायला. 1 मिनिट हा फॅन स्लो करते. आता आपल्याला केसर खाऊन दाखवणार भेंडी. मी पण खाते, मला पण घाई लागली कशी लागते बघायला. मस्त लागते, खूपच टेस्टी झालेली आहे. माझा एक्स्ट्रा मसाला बनवलाय तो घालून बघते. शिजली पण व्यवस्थित आहे भेंडी. तर तिखट लागतात, केसाला जास्त तिखट जमत नाही ना. खूपच टेस्टी झालेली आहे आणि डाळीमध्ये शेंगा टाकलेल्याच आहेत. मोस्टली असतात आमच्या शेंगा ह्याच्यामध्ये डाळीमध्ये. बाकी तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ? जे मी व्यायामाचे व्हिडिओ बनवले ते पण कसे वाटतात ते पण सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय, गुड नाईट. आत्ता माझ्याकडे केसर, ही जी मी चटणी घेतली आहे ना, फक्त याच्या आमचूर पावडर तिखट आणि मिठाची केसरमध्ये मला जर चाटून बघू दे कशी लागते ती. तेच आहे ना फक्त, बाकी काय नाही. म्हणजे हा तेच आहे तर म्हणजे मला दे ना थोडीशी. घे. त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकली आहे ना, त्याच्यामध्ये थोडीशी आंबट टेस्ट लागते, तर तिला आवडली ती म्हणून दिली. हे बघ ही अजून घेते. पहिली खाऊन बघ किती तिखट आहे. त्याच्यानंतर आवडतात केसरला आमच्या, हा है ना. अरे थोडंसं आंबट पण आहे ना, त्याच्यामुळे तिला आवडली. बघा कशी खाते आता. आणि आजी तर तिखट आवडत नाही खायला. व्हिडिओ संपवला होता मी, पण हे तिने सांगितलं म्हणून मी तुम्हाला दाखवते. चला बाय.